एका 32 वर्षाच्या महिलेची बॉडी आम्हाला सापडली होती एका ओढ्यामध्ये. म्हणजे गुप्तधन शोधण्याकरिता नरबळी देणे याकरिता तो झालेला होता. ब्रिटिशांनी ज्यावेळेस इथे पोलीस सिस्टीम आणली तर त्यावेळी ती सिस्टीम जी होती ती ब्रिटिशांच्या वसाहतीला म्हणजे कॉलनीजला कंट्रोल करण्यासाठी आणलेली सिस्टीम होती. महिलांना हत्यारं वापरण्याची परवानगी मिळावी. कुटुंबाला जे सॅक्रिफाईस करायला लागतं ते फार मोठं आहे आणि ते असं एक हानी आहे जी भरून निघू शकत नाही. स्पर्धा परीक्षांमधून बरेच जण आता पुढे येत आहेत. ऍक्च्युली मॅडम सक्सेस रेशो जर म्हणाल तर फार कमी आहे. त्यासोबतच क्राईम अनालिसिस जर आपण केलं तर बऱ्याच अंशी महिलांविषयक जे गुन्हे घडतात त्यामध्ये कल्प्रिट जो असतो तो परिचयातला असतो. एखादी मुलगी असते शाळेत जाणारी, ती पण सांगते की नाही ह्यांनी माझी कुठतरी छेड काढली. अनटोल्ड सिक्रेट्स बरेच असतात, मात्र ते आता सांगणं सुद्धा इन कॅमेरा बरोबर वाटणार नाही मला. सांगली जिल्ह्याचा कसा अनुभव आहे? सांगली जिल्ह्याचा फार इंटरेस्टिंग अनुभव आहे.